निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुवर क्षमा असावी, परंतु मीनला ध्यानासाठी इथे ठेवणे अगदी योग्य राहील। इथे त्याचे संगोपन उत्तम होईल आणि त्याची साधना निर्विघ्नपणे पार पडेल। त्याचाच विचार करतो आहे मी। परंतु मीनला हे समजावून सांगणे अवघड आहे। होय, तो सहजासहजी तयार होईल असे वाटत नाही। गुरुवर, अशा प्रसंगामधून तुम्ही याआधीही गेला आहात। मला आणि गहिनीला लहानपणी सोडून जाताना तुम्ही व्याकुळ झाला होतात। परंतु त्यावेळी तुम्ही कठोर झालात म्हणून आम्ही आमची साधना पूर्ण करू शकलो। मला त्याची कल्पना आहे गोरक्ष। मग गुरुवर, विलंब नको करायला। गुरुवर्य, भोजन तयार आहे, आपण सगळ्यांनी अन्न ग्रहण करावं। ऋषीवर, अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे आपल्याशी। आज्ञा असावी। मीनला साधनेसाठी पुढील काही काळ ह्या आश्रमात ठेवावं असा विचार आहे। आनंदानं त्याच्या संगोपनासाठी माझ्याकडून जितके प्रयत्न करता येतील तितके मी करेनच, आणि त्यासाठी माझे शिष्यही आहेत। आम्ही मीनच्या संगोपनात काहीही उणीव राहू देणार नाही। मग काळजी करण्यासारखं काही नाही। गुरुवर्य, आपण हात जोडू नका। आपण आज्ञा करावी आणि आम्ही तिचं पालन करावं, इतकं सोपं आहे ते। पिताश्री, पिताश्री, माझी साधना झालीये, आता काय करायचं? आता आपण भोजन करूया। हो, मलाही खूप भूक लागली आहे। ये, आपण शेजारच्या कुटीत जाऊ। ऋषीवर, याबद्दल मीनला काही कळता कामा नये। होय,
मला कल्पना आहे आपण सगळे मिळून त्याला सांगालच. पण आता भोजन करूया. मीनला असं कुठेतरी ठेवायचंच होतं, तर मग त्याला त्याच्या मातेपासून दूर का घेऊन आले हे? देवी, मीनचा मीननाथ होण्यासाठी हा प्रवास आवश्यक आहे. जर मीन सुख उपभोगत राहिला असता तर तो ज्ञानापासून दूर राहिला असता. सुखाचा आणि ज्ञानाचा काही संबंध आहे? नाही, परंतु मीन सोबत मच्छिंद्रनाथ आहेत, गोरक्षनाथ आहेत. त्याच्यावर जे संस्कार होत आहेत ते इतर ठिकाणी झाले नसते. संन्यस्त असणं, विरक्त असणं, ध्यानस्थ असणं म्हणजे काय हे तो शिकतो आहे. मी मातृत्वाच्या भावनेतून बोलले. देवी, तुझे चुकीचे काहीच नाही. तू जगज्जननी आहेस. मी मीनला बोलवू का? बोला. मीन बाळ, पिताश्री तुला बोलवतायत. मी खेळतोय. मीन बाळा, त्यांना तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. आलो. हा आश्रम कसा वाटला तुला मीन? आवडलं मला. सतत किती हिंडणार? बरं झालं ना आपण थांबलो इथे. होय. मग थांबायचं इथं? हो, थांबूयात की. आपण वनातनं फळं आणू, फुलं आणू, झोका बांधू, नदीवर आंघोळीला जाऊ. मी विचारलं, आम्ही नाही, तू थांबशील का? तुम्ही विनोद करत आहात का? नाही बाळा, खरंच बोलतो आहे. म्हणजे तुम्ही मला इथे सोडून जाणार? तुला साधना करण्यासाठी हीच योग्य जागा आहे बाळा. तशी मला सोडून जाऊ नका पिताश्री. पिताश्री, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. ये मीन बाळा.
तुला अजून ज्ञान मिळवायचं आहे, तप करायचं आहे, हो ना? हो, पण मी तुम्हाला सोडून इथे नाही राहणार. गुरुवर, मी बोलतो त्याच्याशी. मीन, ये माझ्यासोबत. तुम्ही मला हेच सांगणार का? मीन, मी तुला माझी गोष्ट सांगणार आहे. ये. गहिनीनाथ, तुम्ही चला माझ्यासोबत. आलो. ते का आणलंय मला? तुझ्याशी इथे शांतपणे बोलता यावं म्हणून. तुम्ही मला कितीही समजून सांगितलं तरी मी इथे राहणार नाही. मीन बाळ, मी तुला काय सांगतो आहे ते आधी ऐकून तर घे. मीन, सांगा. मी तुला माझी गोष्ट सांगणार आहे. मी आणि मी माझी सांगेन. त्याने काय होईल? ते तुला ऐकल्यावरच समजेल. मीनबाळ, जेव्हा मी तुझ्या एवढा लहान होतो तेव्हा मी तुझ्या पिताश्रींसोबत अर्थात माझ्या गुरूंसोबत भ्रमण करत होतो. मी त्यांच्याकडून खूप काही ऐकत होतो आणि त्यांच्याशी खूप बोलत होतो. त्यांनी माझी खूप काळजी घेतली. माझ्यासाठी भिक्षा मागून अन्न तयार करायचे. त्यांनी कधीही मला कष्ट पडू दिले नाहीत. उलट त्यांनी माझ्यावर जे ज्ञानाचे संस्कार केले त्याचे माझ्यावर खूप मोठे ऋण आहे. त्यावेळीही माझे गुरुच माझ्यासाठी सगळं काही होते. तेच पिता, तेच माता, तेच बंधू, तेच सखा. आणि मग शेवटी तो क्षण आला जेव्हा माझ्या गुरूंनी मला सांगितलं
की ते मला सोडून जाणार आहेत. गोरक्ष, तुझ्या चेहऱ्यावर हा जो आनंद आहे तो पाहून तुला मी आता काही सांगावे की नाही हा विचार मी करतो आहे. नाही गुरुवर, तुम्ही सांगा. तुम्ही काही सांगितलं तरी मला आनंदच होतो. गोरक्ष मी चाललो आहे, गोरक्ष मी चाललो आहे, गोरक्ष मी चाललो आहे, गोरक्ष मी चाललो आहे. आणि तुला मात्र इथेच राहायचे आहे, तुला मात्र इथेच राहायचे आहे, तुला मात्र इथेच राहायचे आहे. गुरुवर, आपण मीनला सांगितलं का? होय, आता तरी तो नकार देतो आहे, परंतु गोरक्ष आणि गहिनी त्याला समजावून सांग. त्यानंतर बघू. मीनची अवस्था मी समजू शकतो, पण त्याच्यासाठी तर अनोळखी प्रदेश, अनोळखी लोक, म्हणून तो थांबणार नाही. होय, परंतु त्याला समजावून सांगणे आवश्यक आहे. गुरुवर, या आश्रमाच्या कडेला अनेक प्राणी पक्षी आहेत. हवं तर मीनला मी ते दाखवेन. आपण सगळेच प्रयत्न करूयात, पाहूयात काय होतंय. आणि मग मी साधनेला बसलो आणि मी ठरवलं की आधी मी माझी साधना पूर्ण करेन आणि मगच माझ्या गुरूंना भेटेन, कारण त्यातच त्यांनाही आनंद आहे. मीन बाळा, गोरक्षनाथांना जसा गुरूंचा सहवास मिळाला तसा मला मिळाला नाही. कारण मी लहान होतो आणि मला वनात सोबत घेऊन भ्रमण करणं शक्य नव्हतं. माझं उत्तम संगोपन व्हावं म्हणून मला एका घरी गुरूंनी सुपूर्त केलं. आज मी जो काही आहे ते केवळ सद्गुरूंमुळे. तूही उत्तम शिष्य होण्याचा प्रयत्न कर.